चिपळूण तालुक्यातील सोनोडी या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये बौद्ध वस्ती देखील आहेत आणि याच्या अगोदर देखील जे तक्रारदार आहे सचिन काकडे यांनी देखील रस्त्या संदर्भात काही तक्रार केली होती आणि रस्ता गायब असल्याचं देखील त्यांनी दृश्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. आता या सर्व प्रकरणानंतर त्यांनी अजून एक रस्त्याचा विषय आणलेला आहे आणि त्या रस्त्या संदर्भात नेमकं प्रकरण काय आहे त्या प्रकरणासंदर्भात ते आपल्याला माहिती देणार आहेत. नक्कीच या सोनवडी गावामध्ये भ्रष्टाचाराचं जाळं पसरलं आहे का अशी शंका देखील आता व्यक्त केली जाते. त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत की नेमकं प्रकरण काय आहे, या प्रकरणा बाबतीत त्यांच्याकडे माहिती काय आहे, हे सर्व प्रकरण आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. काय सांगाल, काय काय घटना आहे आणि रस्त्या संदर्भात आपली काय मागणी? मी सर्वप्रथम तर सांगेल की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं, संघर्ष करायला शिकवला, भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला शिकवलं, तर हे माझ्याकडे पुस्तक आहे संविधानाचं. ह्याला आमच्या गावाने ह्या पुस्तकाचं महत्व काडीमोलाचं करून टाकलेलं आहे. म्हणजे कोण ग्रामसेवक जालिंदर बांड असतील, सरपंच असतील, यांनी हे पुस्तकाला जुमानलं नाही. कुठल्याही कायद्याची त्यांना भीतीच राहिलेली नाहीये. त्यांनी हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्याचं डबल बिल काढलेलं आहे, खोटी कागदपत्र बनवून आणणे. हा रस्ता 2024 मध्ये 10व्या महिन्यात हा रस्ता प्रॅक्टिकली इथे रस्ता हा होता. हा त्यांनी नंतर 18 तारीख 10व्या महिन्यात 2025 ला ह्या रस्त्याची खोटी प्रशासकीय मान्यता आणली आणि ह्याच्यावरती त्यांनी पुन्हा एकदा 1 लाख रुपयाचं बिल काढलेलं आहे. असं ह्या दलित समाजावरती हे लोक दलित वस्तीच्या नावाने निधी आणतात आणि खिशात भरतात. हे काम इथं चाललेलं आहे गावामध्ये. मग इथील काय नागरिक काय आवाज उठवताना कधी दिसतात का नाही? कारण इथली नागरिकांनी काय आवाज उठवला का इथले नागरिक विषय काय आहे की ते लोक घाबरतात, समोर कोण पुढे येत नाही त्यांच्या समोर. हे इथलं जे नेमकं या सर्व घटनेमध्ये राजकीय वरद हस्त कुणाचं आहे आणि राजकीय दबाव कुणाचा आहे? नेमकं याच्यामध्ये कुणाची राजकीय दहशत चालतीये का? हो, सत्ताधाऱ्यांची याच्यामध्ये राजकीय दहशत आहे ना. सरपंच असेल, सरपंचाचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर महिला सरपंच आहे, पण तिचा पतिदेव जर ग्रामपंचायतमध्ये सर्वसामान्य व्यक्तींनी जर प्रश्न मांडले तर अंगावरती धावून येतो, आई बहिणीवरती शिवी देतो. माझ्याकडे याचे ठोस पुरावे आहेत, जिओ टॅगिंगचे फोटो व्हिडिओ आहेत माझ्याकडे. ते लोकांना फोन करून दम देणं, हे अशी हुकुमशाही चाललेली आहे. आणि पैसा खाण्याची सोनवडी गावात नवीन टेक्निक आलेली आहे की पहिल्याच रस्त्यावरती बिल काढायचे आणि पैसा खिशात भरायचा. हे जर असं चालू राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये हीच टेक्निक येणारा सरपंच सुद्धा वापरेल आणि सोनवडी गाव वसाड पारायला काही जास्त वेळ लागणार नाही असं मला तरी वाटतं. नेमकं तुमचं म्हणणं आहे काय की सरपंच महिला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे पतिदेव याच्यामध्ये सर्व हस्तक्षेप करतात असं प्रकार आहे हो, का? कारभार सर्व तेच बघतात. हे बघा, त्यांनी 18/8/2025 ला प्रशासकीय मान्यता आणली, खोटी मान्यता आणली. हा रस्ता 2024 मध्ये झालेला आहे, त्याचे देखील माझ्याकडे ठोस पुरावे आहेत. त्यांना 1 लाख रुपयाचं त्यांना सांगितलं की मुद्रांक शुल्क मधनं त्यांना मान्यता दिली 1 लाख रुपयापर्यंत बिल काढायचं. त्यांना भ्रष्टाचार करायची सुद्धा अक्कल नाहीये. त्यांनी ह्याच्यात सुद्धा 1100 रुपये बिल जास्त काढलेलं आहे. 1 लाख वरती 1100 रुपये बिल जास्त काढलेलं आहे. आणि ज्याच्या नावाने बिल काढलेलं आहे हा माणूस तर मी ओळखत सुद्धा नाही. उमेश हरिश्चंद्र चव्हाण हा व्यक्तीने हे कॉन्ट्रॅक्ट केले, असं त्याने रस्ता केलाय असं इथं मला माहिती अधिकारात जालिंदर बांड यांनी माहिती दिली. तर ह्या व्यक्तीवरती ह्याचं लायसन कॅन्सल केलं पाहिजे. असं रस्ता न किती करता फुटाचा बिल रस्ता आहे हा नेमका? हा रस्ता आता तुम्हाला दिसत असेल 50 फूट बी अंतर नसेल. आणि किती बिल निघले याचं? 1 लाख रुपये बिल काढले. 1 लाख मूळ रक्कम किती आहे? 1 लाख 1 लाख रुपये 1 लाख रुपये 1 लाख पण रुपये. त्यांनी त्यात बी भ्रष्टाचार केलाय. त्यात बी त्यांनी वरती 1100 रुपये बिल काढले. एक तर रस्ता केलाच नाहीये. हा रस्ता 2024 मध्ये झालेला आहे. 2024 मध्ये रस्ता झालेला असून प्रॅक्टिकली रस्ता 2024 मध्ये असून त्यांनी परत प्रशासकीय मान्यता खोटी आणली, खोटी कागदपत्र बनवली आणि 2025 मध्ये दाखवलं की आम्ही रस्ता केला आणि परत 1 लाख रुपये बिल काढले ह्या रस्त्यावर. पाहिलंच की कशा पद्धतीनं जो भ्रष्टाचाराचं जाळं या सोनोडी गावामध्ये पाहायला मिळतंय. नक्कीच जनतेने देखील आवाज उठवणं गरजेचं असतं, परंतु कोणीतरी आवाज उठवते, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढतंय, त्यासाठी नागरिकांनी देखील साथ देणं तितकंच गरजेचं असतं. परंतु जोपर्यंत आवाज उठवणार नाही तोपर्यंत आपल्या गावाचा असेल, शहराचा असेल, विकास होत नाही हे तितकंच खरंय. त्यासाठी जे भ्रष्टाचारी आहेत त्या भ्रष्टाचारांना कशी त्यांची जागा दाखवून देण्याचं काम देखील आता स्थानिकांचं काम असतं. परंतु राजकीय वरदहस्त असल्यामुळं, राजकीय दबाव असल्यामुळं नागरिक देखील त्यांच्या दबावाखाली, त्यांच्या दहशतीखाली राहताना दिसत आहे. नक्कीच प्रशासन या सर्व प्रकरणावर पडदा टाकायचं काम करतंय का, असा देखील सवाल आता या तक्रारदाराकडून उपस्थित होताना दिसतोय. नक्कीच प्रशासन
या सर्व भ्रष्टाचारांना ज्यांच्यावर आरोप होत आहे त्यांच्यावर कारवाई करणार का, असा देखील आता सवाल उपस्थित होताना दिसतोय. नक्कीच प्रशासनाच्या वतीने काय ठोस पावलं उचलली जाते ते देखील आता उत्सुकतेचे ठरणार आहे. पवन साळवे, न्यूज अँड कट, दौंड.